जय भीम नमो बुद्धाय. काय? आज आपण धम्मपदातली 40वी गाथा आणि धम्मपदातल्या तिसऱ्या वग्गातली 8वी गाथा आज पाहणार आहोत. चित्तवग्ग यातली 8वी गाथा आणि इंटरेस्टिंग गाथा आहे. हम्म. आणि उपमा उपमा दिलेल्या आहेत. उपमा कुंभूपमं कायमिमं विदित्वा नगरूपमं चित्तमिदं ठपेत्वा योधेत मारं पय्यायुधेन जितं च रख्खे अनिवेशनोसिया. तर याचा तुम्हाला पाठवलेला जो अनुवाद आहे तो असा आहे की कुंभूपमं कायमिमं विदित्वा, या शरीराला कायेप्रमाणे या शरीराला मातीच्या घड्याप्रमाणे आणि या चित्ताला नगराप्रमाणे जाणून, हे थोडंसं अनुवाद चुकीचा आहे पण आपण सध्या माहिती करून घेऊ फक्त शब्द. या शरीराला मातीच्या घड्याप्रमाणे आणि या चित्ताला नगराप्रमाणे जाणून प्रज्ञारूपी शस्त्र घेऊन माराशी युद्ध करा आणि त्याला जिंकल्यावर चित्ताचे संरक्षण करा आणि अनासक्त राहा. थोडंसं अनुवादामध्ये गोंधळ आहे, गडबड आहे जरा. आपण एक एक शब्द आपण समजून घेऊ. आणि या गाथेचा जो सार आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. त्याचा जो अर्थ आणि त्याचा जो सार आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे सिक्वेन्स आहे, क्रम आहे. तो क्रम आहे, तर तो आपण लक्षात घेऊया. काही लोक येत आहेत अजून. अं, कुंभूपमं. कुंभूपमं रोजचा आपला अभ्यास करताना ती गाथा आपण एकतर कागदावर लिहून घ्यायची. पुस्तक असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर गाथा जी आपल्याला ग्रुपमध्ये मी पाठवतो, सती स्कूल ऑफ अवेकनिंगच्या ग्रुपवर जे आपण पाठवतो त्याच्यावरून ती एक पेपरवर लिहून घ्यायची, म्हणजे ते शब्द आपल्या समोर राहतील. शब्द समोर असले की मग त्याची आपल्याला, जे आपण फोड करतोय इथं त्याचा जो विग्रह करतोय तो विग्रह, त्याचा अर्थ आणि मग त्याच्यावरचं चिंतन आणि मग तो शब्द समजून घेऊन प्रॅक्टिकल त्याचा काय आपल्याला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनसाठी म्हणजे प्रत्यक्षात आणण्यासाठी साधनेसाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणून हे प्रत्येक शब्द आपण बारकाईने लक्षात घेतोय आपण. अं, नुसते शब्द आणि अर्थ पाहायचे असले तर मग बाकी काय करायची गरज नाही, जो तो आपला स्वतःच वाचून ते पाहू शकतो. वाचता येतं, आपल्याला सर्वांना वाचता येतं आणि आपण त्याचा अर्थ वाचू शकतो. त्यात काय अवघड नाही काही. पण आपल्याला, आपण कॉन्टम्प्लेशन म्हणजे चिंतन, चिंतनाला आपण महत्त्व देतो. त्याचं चिंतन हे कशासाठी चाललेलं असतं? ॲनालिसिससाठी. चिंतनाला एक धम्मविचय असं पण म्हटलेलं आहे. जसं आपण सप्तबोध्यांगामध्ये जे दुसरं अंग आहे धम्मविचय. पहिलं अंग सती आहे. सती म्हणजे सतीपट्ठाण आहे. म्हणजे काया वेदना चित्त मन धम्म चारही पातळीवरचं भान ठेवून, सती ठेवून, जागृती ठेवून, सावधानता ठेवून, जागरूकता ठेवून, चारही पातळीवरचं भान ठेवून आपण काय करतो? धम्मविचय करतो. म्हणजे कारण हे चार चार खंड जे आहेत, चार भाग जे आहेत, हे एकमेकांशी गुंतलेले आहेत. म्हणजे आपलं जीवनाचे जे हे सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या चालल्यात आपल्या जीवनामध्ये, काय 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 आहेत?
काया काया कायेच्या वर म्हणजे आत आणि बाहेर, बाहेर आणि आत, हे जे काहीतरी हालचाली चाललेल्या आहेत, त्या हालचाली आहेत. कायेच्या आत उतरलं की जाणीव आहेत. जाणीवा म्हणजे वेदना आहेत, म्हणजे फिलिंग होते, कारण काहीतरी फील होतं, काहीतरी फील होतं. ते फील आतून होतं, आतून फील होतं. कायेला जरी काही फील झालं, समजा हवा लागते, तर ते बाहेर फील आतून होतं आपल्याला, कारण ती यंत्रणा आतमध्ये काम चालू आहे. जाणीवांची यंत्रणा आतमध्ये चालू आहे. तिचा संबंध मेंदूशी आहे आपल्या. म्हणजे कायेला जरी बाहेरून समजा आता पंखा लावला आणि थोड्या हवा लागली, तर शरीराला जी हवा लागते ते फील आतून होते. म्हणून वेदना ज्या आहेत त्या आतमध्ये आहेत. आणि वेदना म्हणजे जाणीवा, सुखदुःख, चित्त, मनोधम्म, हे सगळं जे आहे हे आतून फील होतं. म्हणजे कायेत उतरलं ते मग वेदना जाणवतात. आणि मग पुढे चित्त, मनोधम्म, हे अजून आतलं क्षमा. आतलं काम आहे, हाडामासातलं काम आहे. हे आपण लक्षात घेतो. तर ही काया, ही काया, काया इमंग, म्हणजे ही काया. दुसरा शब्द जे आहे, दुसरा आधी घेऊ. काया इमंग म्हणजे कायामिमंग असं त्याचं एक शब्द झालेला आहे. त्याचा जर विग्रह केला, तर ते वेगळं केलं तर ही काया, काया इमंग, त्याचा कायामिमंग झालेला आहे. तर ही काया कुंभ उपमंग, कुंभोपमंग म्हणजे कुंभ उपमंग. उपमा म्हणजे, उपमंग म्हणजे जसं आपण उपमा म्हणतो ना, तर उपमा याचा अर्थ प्रमाणे, च्या प्रमाणे. कुंभोपमंग, कुंभ म्हणजे कुंभ, घट, घडा, मातीचा घडा किंवा मडकं, मातीचं भांड. तर कुंभाप्रमाणे या कायेला विदित्वा म्हणजे जाणून, विदित्वा म्हणजे जाणून, विद म्हणजे जाणणे. विद पासून विद्या शब्द झालेला आहे. विद पासून हा विदित्वा जाणून हा शब्द झालेला आहे. वेद म्हणजे जाणणे, विद्या म्हणजे बोध, ज्ञान म्हणतो आपण त्याला, म्हणजे बोध होतो. तर वेद म्हणजे जाणणे, विदित्वा म्हणजे जाणून, या कायेला कुंभाप्रमाणे किंवा मातीच्या घड्याप्रमाणे जाणून. आता हे मातीचा घडा का म्हटलाय, हा एक फार मोठा चिंतनाचा विषय आहे. आणि हे अस्तित्व, आपलं जीवन कसं आहे हे जाणून घेण्याचा हा विषय आहे. पण जाणून घेण्याचा विषय आहे. म्हणजे आपण बोलताना एक मातीच्या घड्याप्रमाणे आहे आपलं जीवन, हे म्हणजे पुष्कळ लोक म्हणतात. संतांनी पण तसं म्हटलेलं आहे. माटी कहे कुम्हार को, तू क्या रोंधे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रुंधूंगी तो है. तो है म्हणजे तुला. माटी कहे कुम्हार को, माटी, माती कुंभाराला म्हणते की तू काय मला तुडवतोस म्हणे. एक वेळ अशी येईल की मीच तुला, मीच तुला. माटी कहे कुम्हार को तू क्या रोंदे मुझे, एक दिन ऐसा आएगा, मैं रुंधुंगी आहे की काय मला माहित नाही, परंतु ती मी तुला घेईल पोटात ती. तू काय मला तोडतो असे. म्हणजे मातीचा हा जो, मातीची ही जी उपमा आहे, ही अनेक लोकांना माहिती आहे, अनेक संतांनी त्याचा वापर केलेला आहे. परंतु विदित्वा हा जो शब्द आहे, खरोखर जाणणे, खरोखर त्याचा बोध होणे. कारण उपमा ह्या
मेंदूला पण कळतात. उपमा ह्या मेंदूला कळतात, कारण शब्द शब्द मेंदूला पण कळतो, आपल्या बुद्धीला पण कळतो. पण विदित्वा जे आहे, जाणणे जे आहे, ते उतरूनच शक्य आहे. कायेमध्ये उतरूनच विदित्वा, विद म्हणजे जाणणे शक्य आहे. बोध शक्य आहे. बोध बाहेरून होत नाही, बोध आतून होतो. तर हे आ, शरीर, ही काया मातीप्रमाणे. आता मातीप्रमाणे म्हटलं की मातीचं आपण अस्तित्व पाहिलं तर विशेषतः घडा, कुंभ. कुंभाचं अस्तित्व, घड्याचं अस्तित्व, मडक्याचं अस्तित्व हे मातीतून तयार होतं. आणि मातीतून विशिष्ट पद्धतीने त्याला जो आकार मिळतो त्याला कुंभ म्हणतात. मातीला माती आणि पाणी एकत्र करून त्याला परत संस्कारित करणे म्हणतात त्याला, म्हणजे आकार देणे. त्याला तसा संस्कार करणे हे आता काही लोक हाताने करतात. अगदी लहान मुलं पण हाताने ते नाही काही करतात बघा. काही किल्ले तयार करतात आता दिवाळीच्या काळात किंवा इतर वेळेला ते करतात बघा. लहान मुलं पण किल्ले तयार करतात, किंवा छोटी छोटी मातीची अशी भांडी तयार करतात. अ, फार कुशल कुंभार असेल तर त्याला आणखीन हे करतो, त्याचं छोटे मोठे मडकी बनवतो, छोटं मडकं बनवतो, आणि मोठा घडा बनवतो, रांजण बनवतो. तर ते कुंभ, याला हे सगळ्याला कुंभ शब्द आहे. तर कुंभ म्हणजे बघा, नुसती माती नाही, नुसतं पाणी नाही, त्याला एकत्र करून, तुडवून, त्याला जे काही हे करायचं त्याला त्याच्यावर वर्क करून, त्याच्यावर काम करून, त्याला बुद्धीनं आणि शरीरानं आकार देऊन, आणि काय आता ते चाकावर फिरवणं असेल किंवा आजकाल मशिनरी निघालेल्या आहेत, तर त्या मशीनमधून मग तो आकार त्याचा तो तयार होतो. ते कुंभ आहे. तर हे कुंभाची उपमा शरीराला दिलेली आहे. कारण हा पण आकार जो आहे, हा असा एकाएकी तयार झालेला नाही. कायेचा आकार एकाएकी तयार झालेला नाही. आपण जर अं, आपल्याला आता जन्माच्या आधीचं आपल्याला माहिती नाही, म्हणजे आपण जन्म घेतो. आता आपल्याला आपला जन्म आठवत नाही. आपल्याला आपला जन्म आठवत नाही, माहिती नाही आपल्याला जन्म कसा कसा झालाय तो. अं, कुणाला माहिती असेल तर त्यांनी सांगावं, आठवत असेल त्यांनी सांगावं. पण मला तरी माझा जन्म मला आठवत नाही. तर पण जन्म झालाय, तर जन्माच्या आधीपासनच जी बनण्याची क्रिया असते, भव भव प्रक्रिया. आता एक कुंभ म्हणजे भव म्हणजे बनणे, मातीचं काहीतरी बनलंय. तसं आपलं जन्म पण, जो या अवस्थेत आपण आहोत, तर ते थोडं थोडं करून तो त्याच्यावर प्रक्रिया होत होत, नैसर्गिक प्रक्रिया होत होत, जिवंत प्रक्रिया आहे ती. ती प्रक्रिया होत होत आपण वाढतो आणि इथपर्यंत येतो. इथपर्यंत आलेलो आहोत. आणि ह्याच्यातही आणखीन काही बदल होत होत आपण शेवटपर्यंत जाणार. तसं हे कुंभ आहे, अशी ही काया आहे. तर ही काया पण अशी घडत 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 घडत, आणि कधी कधी बिघडत बिघडत पण, घडते आणि बिघडते पण. जसं आता अपघात आहे किंवा आणखीन काही कारण आहे, तर ते त्याच्यामध्ये बिघाड पण होतो. तर असं हे घडत बिघडत हे जे शरीर आहे, हे इथपर्यंत असं आलेलं आहे. त्याचा विशिष्ट आता रचना आहे. तर याला कुंभाप्रमाणे म्हटलेलं आहे. तर हे जाणणं जे आहे, याला विदित्वा म्हणतात. आता आपण जी चर्चा करतो, हे विदित्वाच्या पातळीवर. कुंभाची उपमा शरीराला दिली, परंतु शरीर हे कुंभाप्रमाणे, मडक्याप्रमाणे स्थिर आकाराचा नाही. परत कुंभ आणि शरीर याच्यामध्ये थोडा फरक असा आहे की कुंभ हे जिवंत नाही, शरीर जिवंत आहे.
आता हे विधित्वामध्ये सगळं आपल्याला हे लक्षात येतं. विद म्हणजे हे जाणणे, जाणणे म्हणजे आता आपण याच्यावर जाणून घेण्यात चिंतन करतो आणि सतीयुक्त चिंतन करतो, जागृत चिंतन आपण करतो. की कायेला घड्याची उपमा दिली, परंतु घडा हा जिवंत नाही. मातीचा मातीचा घडा जिवंत नाही, काया जिवंत आहे. म्हणून तो फरक आहे. परंतु त्याच्यातला एक गुणधर्म जो आहे की कुंभक फुटतो, म्हणजे नष्ट होतो तो. त्याचं परत मातीत रूपांतर होतं. तो नष्ट नाही होत, तो मातीत मातीत त्याचं रूपांतर होतं. काया मृत्यूच्या वेळेला फक्त त्यातला जिवंतपणा कमी होतो. नाही म्हणजे आधी त्याचा जिवंतपणा कमी 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 होत होत तो एकदम नाही जात ते. कमी कमी होत होत ती काया निर्जीव बनते. आणि निर्जीव बनल्यानंतर मग त्याचं जे काही विघटन आहे पुढचं, समजा काहीच नाही केलं. आता आपण मृतदेह हा आपण त्याची विल्हेवाट लावतो. पण काही विल्हेवाट नाही लावली तरी त्याचं डिकम्पोजिशन होतं, म्हणजे त्याला त्याचं विघटन होत जातं कायचं. आणि ज्याच्यापासून ते बनलेलं आहे ते अं, त्या त्या धातूमध्ये विलीन होतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे पृथ्वी धातू म्हणजे आपल्यातलं जे घन आहे, घन जे दिसतं ते म्हणजे माती थोडक्यात. जे घन आहे हा मांस आणि हाडं, खुर्चा, जे घन भाग आहे. हाडं म्हणजे सगळंच आलं, दात किंवा तुमचे दात आले किंवा तुमची नखं आली किंवा हाडाचा जो जो काही भाग आहे तो, आणि मांस त्वचेच्या खाली, हाडाच्या वर आणि हाडाच्या आतमध्ये पण आहे काही. ते सगळं जो घन भाग आहे त्याला पृथ्वी धातू म्हटलेला आहे. तो असं म्हटलेला आहे की तो पृथ्वीमध्ये विलीन होतो. आता हे विधित्वाचं काम चाललंय हा. जाणून घेण्याचं काम चाललंय, आपण लक्षात घेऊया. एवढा विचार का करायचा? विधित्व म्हटलंय. घडा आणि काया याची उपमा दिली, पण ते काय काय घडतंय, काय काय घडत असतं, घडू शकतं, हे विधित्वा. विद म्हणजे जाणून घेणे, त्याचा बोध करून घेणे, बोधी करून घेणे, समज. तर यातला जो पृथ्वी धातू जो आहे, घन धातू ज्याला म्हणतात, तो घन धातू पृथ्वी धातू हा पृथ्वी धातूमध्ये विलीन होतो, म्हणजे मातीमध्ये विलीन होतो, म्हणजे माती मातीमध्ये विलीन होते. तर निसर्ग आहे, नैसर्गिकपणे तसंच आहे, जर समजा काहीच नाही केलं तर. पण आता पूर्वी डेड बॉडी जी आहे, मृतदेह आहे, हे पूर्वी पुरायचे. म्हणजे लोकांच्या हातात असेल तर ते, इतर लोकांच्या हातात असेल तर ते पुरायचे पूर्वी, काही दिवसांपूर्वी, किंवा जाळायचे पण. पण आपल्या समाजामध्ये पुरायचे. पूर्वी जाळत नव्हते, पूर्वी पुरायचे. थडगी तयार असायची, थडगी करायची त्याची, थडगी व्हायची. तर डेड बॉडी गाडली तर त्यातला जो हा घन भाग आहे, पृथ्वी धातू जो आहे, तो त्या पृथ्वीमध्ये, त्या मातीमध्ये विलीन होतो. काही दिवसानंतर ते दिसेनाचं होतं. हाडं उरतात, पण हाडं पण खूप वर्ष जर राहिली, अनेक वर्ष, अनेक वर्ष म्हणजे अनेक वर्ष, ते आपल्याला माहिती नाही हाडांचं लाईफ किती आहे, पण ती पण हळूहळू ठिसूळ होतात आणि ते मिसळतात मातीमध्ये. आणि बाकीचं हे तर आधीच सुरुवात होते. मांसल भाग जो आहे तो आणि हाडं, तर ती मातीमध्ये विसळते. यातला जो जलभाग आहे, पाणी जो आहे, शरीरातला जो पाण्याचा भाग आहे, तो पाण्यामध्ये वाफेच्या रूपात किंवा मातीमध्ये मिसळून तो भाग त्याच्यामध्ये विलीन होतो. म्हणजे शरीर सुकतं.
कोणती ओली गोष्ट ही नंतर सुकते, कारण त्याला उष्णतेची प्रक्रिया असते. तर तिसरा जो घटक आहे उष्णता, ती उष्णता ही मनुष्य गेल्यानंतर, जाण्याच्या वेळेला आणि गेल्यानंतर हळूहळू हळू ती विलीन होते. उष्णता उष्णतेमध्ये विलीन होते. माती मातीमध्ये विलीन होतं, पाणी पाण्यामध्ये विलीन होतं, उष्णता उष्णतामध्ये विलीन होते. आणि हवा जी आहे, वायुरूप जे आहे आपलं, ते वायूशी एकरूप होतं, त्याच्याशी मिसळतं ते. जेव्हा प्राण जातो तेव्हा हम्म, हवा ती थांबलेली असते, म्हणजे आनापान थांबलेलं असतं. आणि जे काय आहे ते वायूमध्ये विलीन होतं. तर पृथ्वी, आप, तेज, वायू, ते घटक त्या याच्यामध्ये विलीन होतात. मग आता याच्यामुळे हे कुंभाची उपमा दिलेली आहे. कुंभाची उपमा हे सगळं जसं दिसेनासं होतं, घडा दिसेनासा होतो, तसं शरीर पण डिकम्पोज होऊन ते, त्याची प्रक्रिया होऊन, त्याचं विघटन होऊन ते विलीन होतं. तर हे जाणून घ्या असं म्हटलेलं आहे. विदित्वा, हे जाणून घ्या. आता हे जाणल्यामुळं काय होतं, आपल्याला एक प्रकारचं जगण्याचं, जीवनाचं भान येतं. आपण जे सतीची प्रॅक्टिस करतो, ती हे सत्य जाणल्यामुळे ती सती आणखीन सखोल जाते. ते भान जे आहे जगण्याचं, जीवनाचं, हे आणखीन सखोल होत जातं. सखोल, आता ही सखोलताच आहे. कायेतून जाणीवा, जाणीवेतून चित्तन, चित्तामध्ये, चित्तामधून ही समज. म्हणजे आता आपलं जे चाललंय हे जणू काय थोडंसं चौथ्या पातळीवरचं आपण काम करतोय, विधित्वाचं काम करतोय. म्हणजे आपण जाणून घेण्याचं काम करतोय, धम्मविषय त्याचं चिंतन आपलं चाललेलं आहे, का हे असं असं आहे. हे आता आपण जे पाहतोय ना, हे धम्मच आहेत. ही तुलना जी करतोय, कुंभ आणि काया, जिवंत काय, याची जी आपण तुलना करतो, ते माणूस म्हणून आपल्याला कळतं ते. म्हणून आपण तुलना करतो. माणूस म्हणजे जागृती, माणसातली जी जागृती आहे, सती आहे, ती सती धम्मविषय करते, जागृतीच चिंतन करू शकते. ज्याला भान नसतं, ज्याला जगण्याचं भान नाही, जो म्हणजे मुगम जगणं, म्हणजे त्या मडक्यासारखं, मातीच्या भांड्यासारखं, ते कसं त्याला एका ठिकाणी ठेवलं की ते तिथंच राहत, त्याच्यात काही फारसं परिवर्तन होत नाही. जेव्हा ते पडतं, फुटतं किंवा ओलं होतं किंवा आणखीन काही, तर त्याचं जे अस्तित्व आहे ते मग राहत नाही. आणि आपणही समजा चिंतन केलं नाही किंवा म्हणजे जागृती नाही, की जागृत झाल्याशिवाय, भान आल्याशिवाय आपल्याला चिंतन करताच येत नाही. नाहीतर ते डेड आहे. म्हणून ते अप्पमादं अमतपदं अप्पमादो अमतपदं पमादो मच्छुनो पदं असं जे म्हटलेलं आहे, की जागृती ही जिवंतपणा आहे. अप्पमादो अमतपदं, अमृतावस्था आहे, तो जिवंतपणा आहे. पमादो मच्छुनो पदं, जे भानावर नाही, जे प्रमादात आहेत, जे सतीमध्ये नाही, जागृत नाहीत, पमादो मच्छुनो पदं, ती मृतवत अवस्था आहे. कारण त्याच्यामध्ये चिंतन चालत नाही, विचार चालत नाही. आणि आपण हे सरळ सरळ एक काय म्हणतात त्याला, का ठोकताळा आहे, तो समीकरण आहे. काय समीकरण आहे? का जिथं विचार नाही, तिथं तो माणूस डेड असतो, मृतवत असतो. का त्याला विचारच करता येत नाही. आ, मला आता ते नेमकं आठवत नाही, परंतु बाबासाहेबांनी मला वाटतं कोणत्या ग्रंथाच्या सुरुवातीला ते हे, जो विचार करू शकत नाही तो मूर्ख आहे असं म्हटलेलं आहे. ते मूर्ख म्हणजे बालावस्था, बाल्यावस्था, म्हणजे विचारच करता येत नाही, चिंतनच करता येत नाही. कारण ती गाफील अवस्था आहे ती प्रमादाची अवस्था आहे. तर हे विधित्वामध्ये एवढं मोठं काम येतं. जाणणे, जाणण्यामध्ये भान आहे, जीवनाचं भान आहे.
आता हे जीवनाचं भान आहे की हे शरीर कायेप्रमाण आहे. ही काया कुंभाप्रमाण आहे. कुंभ काया याची तुलना करता करता आपण आपोआपच जेव्हा कायेमध्ये येतो. बघा आता आपली प्रज्ञा जी आहे ना ही चिंतनामुळे प्रज्ञा सखोल बनत जाते. विधित्वाची जी प्रोसेस आहे, विद विद जाणण्याची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू सखोल जाते. आपण किमान चिंतनात तरी ह्या शरीराचं विघटन करून आपण चार धातूमध्ये मिसळतात. पाचवा धातू जो आहे आकार, कारण हे चार धातू जेव्हा एकत्र येतात, पृथ्वी आप तेज वायू. पृथ्वी म्हणजे घन धातू, अं, आप म्हणजे जलधातू पाणी, तेज म्हणजे उष्णता आणि वायू म्हणजे हवा. पृथ्वी आप तेज वायू हे चार घटक जे आहेत, चार घटकांमध्ये जी काही आंतरक्रिया चालते, जी काही प्रक्रिया चालते, नैसर्गिक प्रक्रिया, ती ती विज्ञानामुळे म्हणजे चित्तामुळे आहे. ज्याला आपण जिवंतपणा म्हणतो ते चित्तामुळे हे चार धातू जे आहेत ते एकत्र त्यांचं अं, ती ऊर्जा आहे. चित्त ही एक ऊर्जा आहे, नैसर्गिक ऊर्जा आहे. ती ऊर्जा ह्या चार धातूंमध्ये इंटरॅक्शन घडवून आणते, आंतरक्रिया घडवून आणते, प्रक्रिया घडवून आणते. एखाद्या रासायनिक प्रक्रियेसारखं ते घडवून आणते आणि ते ती त्याचं हे शरीर बनतं. पृथ्वी आप तेज वायू हे चार घटक एकत्र येऊन शरीर बनतं आणि शरीर जे बनतं त्याला एक विशिष्ट आकार असतो. जसा कुंभाला घड्याला आकार असतो तसा शरीराला पण आकार असतो. आणि जेव्हा याचं विघटन होतं तेव्हा तो आकार राहत नाही. किंवा असं आपण पाहतो की समजा माणूस आजारी पडला तर तो अशक्त होतो, बारीक होतो. कारण त्यातले हे जे चार घटक असतात ते चार घटक त्याच्या त्या आजारपणामध्ये अं, काही खर्ची पडतात. आणि कारण त्याच्यामध्ये बिघाड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते व्यवस्थित काम चाललेलं नसतं. आणि त्याच्यामुळे काय आपलं शरीर जे आहे ते एक थोडंसं क्षीण व्हायला सुरुवात, म्हणजे खंगायला सुरुवात होते, कमी होतं, अशक्तपणा येतो. म्हणजे काय होतं ते शरीर पण कमी, त्याचा आकार कमी होतो. म्हणजे आकाश धातू जो म्हटलं तर तो आकार कमी होतो. तर जेवढा जास्त दिवस तो आजारी असतो वयामुळं सुद्धा, काही विशिष्ट वयानंतर उतार वयात नवीन पेशी तयार होत नाहीत आणि जुन्या पेशीच वापरल्या जातात आणि नवीन तयार होत नाहीत, तर मग त्या कमी कमी होत जातात. कमी कमी झाल्यावर माणूस कृश होतो, हडकोळा होतो. आजारामध्ये पण माणूस हडकोळा होतो, बारीक होतो. म्हणजे त्याचा जो आकार आहे तो आकार कमी 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 होत जातो आणि नंतर मग तो राहतच नाही. तर म्हणजे कसं आहे, सहा धातूचं हे जीवन आहे. आता आपण बोलता बोलता आपण सहा धातूवर आलो. विधित्वात, विद जाणण्याची प्रक्रिया ही, अस्तित्व जीवन जाणण्याची प्रक्रिया, काया जाणण्याची प्रक्रिया. हे काया हा शब्द म्हणजे सगळं जीवनाला धरून आहे बरं का. तो काया शब्द म्हणजे काय असं असं हे काय म्हणतात एखादं घड्याप्रमाणे नाही, अगदीच घड्याप्रमाणे नाही. हे जिवंत घडा आहे असं म्हणू आपण, पण घडा पण नाही. किंवा घडा म्हणा, आकार आहे म्हणून घडा म्हणा त्याला. पण त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे आणि जिवंतपणामध्ये काहीतरी प्रक्रिया चालू आहे, प्रोसेस चालू आहे आणि त्याच्यावर आपण विचार करतोय. तर पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सहा धातू त्याच्यामध्ये निसर्गामध्ये परत विलीन होतात. ही ऊर्जा जी आहे, सहावं जे विज्ञान जे आहे ऊर्जा. आता विज्ञान म्हणजे अं, त्याला आपण चित्त म्हणतो, जिवंतपणा म्हणून जे असेल ते जीव आपण ज्याला म्हणतो ते विज्ञान आहे. आणि ती ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा नैसर्गिक ऊर्जेमध्ये विलीन होते, असं ते आहे. तर काय अर्थ झाला आता या तीन शब्दांचा?
फार मोठा अर्थ झाला. याच्यामध्ये खूप काही साठवलेलं आहे. कुंभूपमं कायमिमं विदित्वा, या कायेला, या जिवंत शरीराला, म्हणजे स्वतःला, या अस्तित्वाला कुंभाप्रमाणे जाणून, घड्याप्रमाणे जाणून, मातीच्या घड्याप्रमाणे जाणून. आता काय झालं पुढे? नगर रूपमंग. आता यातला जो अनुवाद पाठवला तो चुकीचा आहे. म्हणजे नगराप्रमाणे जाणून असं नाही ते. नगर उपमंग चित्तम, नगर उपमंग, परत इथं उपमंग, जसं कुंभोपमंग झालंय ना, कुंभाप्रमाणे, तसं हे नगराप्रमाणे. आता नगर म्हणजे कसं, आता हे बुद्धांच्या काळातली गाथा आहे, लक्षात घेऊ आपण. आणि तिथलं त्यावेळेचं नगर ज्याला म्हणतात, तर ती तटबंदीमध्ये असायचं. म्हणजे आता पूर्वीची गावं आपण ज्यांना आठवत असेल, आपल्या लहानपणी गावाला तटबंदी असायची. तट असायचे, वेस असायचे, वेशी असायच्या, चारी दिशेला वेशी असायच्या, दरवाजे असायचे, आणि सगळं गाव एका तटबंदीमध्ये बंदिस्त असायचं. काही माणसांची जी वस्ती असायची ती गावाबाहेर असायची, विशेषतः अस्पृश्यांची वस्ती. महारमंग आणि भटके लोक, ते विमुक्त नव्हते, पण आता त्याला जसं एनटी म्हणतात, नोमॅडिक ट्राईब, भटकणारे लोक. तर अं, ते भटकणारे लोक आणि गावाबाहेर राहणारे महार मांग लोक, जे गावाची सेवा करायचे, तर ते त्या वेशीच्या बाहेर राहायचे, म्हणजे ते तटबंदीच्याच बाहेर राहायचे, म्हणजे ते गावाचा भाग नव्हते. आता ते तटबंदी म्हणजे काय, आता आपण त्यातला जो दुसरा भाग आहे तो आपण आता विचारात घेण्याची तो येतोच विचार. कारण आपण गावाबाहेर राहिल्यामुळे आपल्या मनात तो विचार येतो, ते गावाबाहेर काय भानगड आहे, तटबंदीच्या बाहेर काय भानगड आहे, वेशीच्या बाहेर वेसकर राहतात ते काय भानगड आहे. तर ते व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे ते. त्या व्यवस्थेनं त्यांना सेवक बनवलेलं आहे, किंवा निरोप देणारं बनवलेलं आहे, किंवा लाकडं फोडणारे, किंवा आणखीन काही वेस राखणारे, गावाचे संरक्षण करणारे, ते गावाबाहेरचे लोक. पण नगर शब्द लक्षात घेऊ, म्हणजे वेशीच्या आतले किंवा तटबंदीच्या आतलं जे आहे त्याला नगर म्हणतात. आता जेवढं मोठं नगर, आता पूर्वीच्या बुद्धाच्या काळामध्ये जी काही मोठी नगरं होती, ज्याला आपण आता कपिल वस्तू नगरी, त्याला नगरी म्हणायचे. कपिल कपिल वस्तू, आता बुद्धांचं जे गाव होतं, म्हणजे सिद्धार्थ गौतमांचं जे गाव होतं ते कपिल वस्तू, किंवा जे काय आजूबाजूची कोलियांचं काय असेल, किंवा ही एक त्या नगऱ्या होत्या, नगरी होती. तर ते नगर, त्याच्यात ते नगर वसायचं, आणि ते बंदिस्त असायचं. आता इथं ती उपमा दिलेली आहे की आपल्या चित्तंग इदं, हे चित्ताला असं नगराप्रमाणे, या शहराप्रमाणे ठप्पेत्वा, म्हणजे बनवा असं म्हटलेलं आहे, स्थापित करा किंवा स्थिर करा. ह्या चित्ताला त्या नगराप्रमाणे स्थिर करा, म्हणजे त्याला विचलित होऊ देऊ नका. किंवा ठप्पेत्वा म्हणजे ठेवून, म्हणजे असं चित्ताला नगराप्रमाणे सुरक्षित ठेवून, अविचलित ठेवून, म्हणजे चित्ताला बाहेर भटकू द्यायचं नाही, असं त्याचा अर्थ आहे. कारण तटबंदी म्हणजे बंदिस्त, ते नगराचं जे सगळे कारभार जो असतो तो त्या तटबंदीच्या आतला जो कारभार आहे तो सगळा आतलाच कारभार आहे. आतच सगळं काही आहे, जगणे मरण्याचं सगळं काही आतच आहे. मेल्यावर काय बाहेर नेत असतील तो भाग वेगळा. तर कारण बहुधा स्मशानभूमी ह्या वेशीच्या बाहेर किंवा तटबंदीच्या बाहेर होत्या.
आता ती तटबंदी राहिली नाही, तो भाग वेगळा, पण ते बाहेर होतं. तर ते अं, चित्त आणि नगर म्हणजे ही काया आणि चित्त. परत आता हे काया हे कुंभाप्रमाण आहे, आणि याच्यातलं जे चित्त आहे, याच्यातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, प्रश्न आहेत, याला याला सुरक्षित ठेवा म्हटलेलं आहे. म्हणजे फार पळू देऊ नका, त्या लिमिटच्या बाहेर जाऊ देऊ नका, असं ते जणू काही त्यांना सांगायचंय. आता इथं आपलं विद म्हणजे जाणण्याची, चिंतनाची आ, सीमा आपली कुठपर्यंत जाऊ शकते, तर आपण आता एक एक शब्द घ्यावा लागेल. आता ज्यांच्या डोळ्यासमोर नगर आलेलं असेल आणि तटबंदी असलेलं नगर, बंदिस्त नगर, शहर किंवा ते पूर्वीचं खेडं किंवा नगरी. आता हे आपला अ, आज आपल्या समोर असं नाही, कारण कोणते नगर हे कोणते शहर, नगर म्हणजे शहर, तर कोणते शहर किंवा वस्ती ही एक फिक्स फिक्स गोष्ट नाही. अं, म्हणजे नगरात आता उपनगर पण झालेली आहेत. हे आपण पाहतो, मोठ्या महानगरांमध्ये उपनगर पण झालेले आहेत, आणि त्यांची फिक्स लिमिट नाही. त्यामुळे आपण त्याच्यावर कसं चिंतन करायचं हा एक आता काल्पनिक प्रश्न आहे, काल्पनिक मत आहे. जसं आता वेशी किंवा तटबंदीची पूर्वीची गावं आज अस्तित्वात नाही. काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी आज हे पडक्या वेशी का होईना पण, किंवा पडक्या पडक्या तटबंदी का होईना, जुन्या खेड्यांमध्ये आहेत आज. त्याबद्दल आम्ही पाहिल्या पाहिजे. म्हणजे आता मी ज्या गावचा आहे त्या गावामध्ये तरी काही अजून ते पडके अवशेष आहेत, अजून अवशेष आहेत. ते अख्खी तटबंदी नाही, पण अवशेष आहेत. तर ते मग ते नगर झालं, ते एक छोटस काय असेल ती वस्ती. तर त्यामुळे आपली कल्पनाशक्ती किती ताणून ताणून किती ताणायची, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मुख्य गोष्ट आहे की ह्या चित्ताला त्या नगरापर्यंत बंदिस्त ठेवा म्हणतात. आता हे बंदिस्त ठेवा असा याचा शब्दशः अर्थ होऊ शकत नाही. कारण चित्त हे त्याला बांधून नाही ठेवता येत. दुरखंग म्हटलेलं आहे ना, पहिलीच गाथा. त्याला आपण बांधून ठेवू शकत नाही, पण त्याचं स्वरूप बदलतं. चित्ताचं आसक्तीमध्ये जे स्वरूप आहे ते चंचल असतं. चित्ताला जेवढे विषय असतात जास्त, तेवढं ते चंचल असतं, भटकतं, स्पंदन करतं, जागेवर स्पंदनही करतं, चपळ पण आहे. ते रक्षण करायला कठीण आहे, निवारण करायला कठीण आहे, जी पहिली गाथा सांगते. तर ते चित्ताचं स्वरूप असं आहे. तर त्याला ह्या विदच्या प्रोसेसने, विदित्वामधलं विद जाणण्याच्या या सती जागृतीच्या प्रकाशामध्ये ते चित्त जे आहे ना, ते सुरक्षित ठेवता येऊ शकतं. नगरातल्या तटबंदीप्रमाणे, तटबंदी असलेल्या नगराप्रमाणे, किंवा अं, सीमेमध्ये असलेल्या नगराप्रमाणे, एखाद्या वस्तीप्रमाणे, खेड्याप्रमाणे, नगरीप्रमाणे हे चित्त आपल्याला त्याला जाणून घेऊन, विद्येने, प्रज्ञेने, अर्थात ही प्रज्ञा जागृतीमुळे निर्माण होते, विद्या जागृतीमुळे निर्माण होते. ते 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 चित्त जाणून आपण त्याला स्थिर ठेवू शकतो, स्थिर करू शकतो, किंवा ते स्थिर होतं, नॅचरली होतं. हे काम जागृती करते. तर चला, आता याच्यात खूप ताणण्याची गरज नाही. कायेला कुंभाप्रमाणे जाणून आणि या चित्ताला नगराप्रमाणे स्थिर ठेवून, ठपेत्वा, स्थापित करून असं म्हटलेलं आहे, किंवा स्थिर करून, आणि त्यातली चंचलता कमी करून म्हणजे त्याला शांत करून, असा पण त्याचा अर्थ निघतो. त्याला शांत करून, ज्याला समथा म्हटलेला आहे. समथा, पालीमध्ये समथा
आणि मराठी हिंदीमध्ये क्षमता, शांत करून. ह्या चित्ताला शांत करून पुढचं काम सांगितलेलं आहे. योधेत मारंग पंयायुधेन. तर हे हा फार मोठा मोठी व्याप्ती असलेली ही शब्दरचना आहे. कारण हे मोठं काम आहे. आता हे पुढचं काम आणखीन मोठं आहे. तर या चित्तामध्येच मार आहे. आणि मार म्हणजे मारणारा. आणि मार, कुठलाही मार, आपल्याला जेव्हा मार बसतो तेव्हा तेव्हा काय होतात? यातना होतात. मार बसला की यातना होतात, जखम झाली की यातना होतात, है ना? तर यातना, मार म्हणजे यातना देणारा. यातना म्हणजे चित्ताला विचलित करणारा, मनाला विचलित करणारा. तर काय विचलित करतं? कशामुळे ते फंदनंग चपलंग कशामुळे आहे ते? तर त्या चित्तामध्ये असलेला मार म्हणजे लोभ आणि द्वेष आहेत. एक शब्दात तृष्णा आहेत. तृष्णा म्हणजे पाहिजे 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 पाहिजे, आणखीन पाहिजे, खूप पाहिजे. नको, द्वेष म्हणजे नको. नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे. त्याच्यात पाहिजेच आहे, पण ते माझ्या जवळ नको. माझ्या म्हणजे चित्ताला ते जवळ नको आहे, जे अप्रिय आहे, जे नाही पाहिजे. म्हणजेच नाही पाहिजे म्हणजे ढकल नाही त्याला, प्रॅक्टिकली त्याला दूर करण्याची गोष्ट आहे, हटवण्याची गोष्ट आहे, नष्ट करण्याची गोष्ट आहे, विध्वंस करण्याची गोष्ट आहे. तर आता इथं इथं असं म्हटलेलं आहे की हा जो मार आहे याला प्रज्ञेच्या आयुधानं, आयुध म्हणजे शस्त्र म्हटलेलं आहे, शस्त्रास्त्र. आता शस्त्रास्त्र हे कशासाठी असतात? मारण्यासाठी असतात, अस्तित्व नष्ट करण्यासाठी. परंतु इथं प्रॅक्टिकल लढाई नाही, कारण मार दिसत नाही. त्यामुळे कुठं शस्त्र चालवायचं? आणि शस्त्र चालवणारं कोण? तर जसं बाहेर युद्ध आहे तसं आतलं युद्ध नाही. आतलं युद्ध जे आहे, चित्तातलं युद्ध जे आहे, ते अंडरस्टँडिंगच्या आधारे, प्रज्ञेच्या आधारे आहे. समज पंयायुधेन, प्रज्ञेच्या शस्त्राने, प्रज्ञेच्या सहाय्याने. शस्त्र म्हणजे सहाय्य, ते एक साधन आहे. तर प्रज्ञेच्या सहाय्याने, प्रज्ञेच्या आयुधानं माराशी युद्ध करा असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला प्रसिद्ध एक उपमा आपल्याला माहित असेल, मार आणि बुद्धाचं युद्ध. मार आणि बुद्ध यांच्यामध्ये जे युद्ध झालेलं आहे, तर त्या ज्या नकारात्मक प्रवृत्ती आणि सकारात्मक प्रवृत्ती, कुशल अकुशल प्रवृत्ती ज्या आहेत माणसाच्या चित्तातल्या, त्यांचं आपसातलं युद्ध आहे ते. तर त्याला ते युद्ध. आता हा एक मोठा विषय आहे, याच्यावर आपण स्वतंत्रपणे विचार करू शकतो. आणि हाही आपण स्वतंत्र विषय म्हणून विचार करू शकतो की मार कोण, प्रज्ञा काय, प्रज्ञेचा शस्त्र, प्रज्ञेच्या आयुधानं प्रज्ञेच्या सहाय्यानं, पंयायुधेनं, प्रज्ञेच्या सहाय्यानं माराशी युद्ध करायचं म्हणजे काय? ही साधना आहे, ही प्रॅक्टिस आहे. आता ही प्रॅक्टिस, युद्ध कधी अंधारात चालत नाही, लक्षात घेऊ आपण. युद्ध अंधारात कधी चालत? युद्ध हे प्रकाशातच चालणार. अंधारात धडपड चालते, तडफड नुसतीच, म्हणजे दिशाहीन तडफड असते. कारण काय करायचं तेच कळत नाही. म्हणजे जसं आता प्रत्यक्ष युद्ध जर पाहिलं तर दिसलंच नाही तर कुठं वार करणार किंवा कसं कसं काम करणार, कसं भिडणार? तर ते अशक्य आहे. तसं हे ते हे माराचं पण, माराशी जे युद्ध आहे ते प्रज्ञा जे करते, समज जी करते, ती समज ही उजेडातलीच पाहिजे, म्हणजे सतीतली पाहिजे, म्हणजे जागृतीतली पाहिजे. भानावरच आपण ते काम करू शकतो. असं ते युद्धाचं एक स्वरूप आहे. तर आपण हळूहळू याच्यात आता नंतर उतरणं
नंतर उतरायचं आपण काम करू किंवा नंतर आपण हे थोडं थोडं करून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. त्याचं कारण असं की मार ज्या काही बऱ्या वाईट प्रवृत्ती आहेत, चांगल्या वाईट प्रवृत्ती ज्या आहेत, याचं खूप मोठं मोठं स्वरूप आहे ते. आणि त्याच्यामध्ये सगळं आलं: चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, भीती, एकटेपणा, आणि त्याचा परिणाम दुःख. हे सगळं माराचा हे आहे, परिणाम आहे. कारण ह्याच गोष्टी मारतात माणसाला. मी, अहंकार, सत्काय दृष्टी, डाऊटफुल नेचर, विचिकिच्छा, कर्मकांड, शीलव्रत परामर्श, हा पण मारच म्हटलेला आहे. कारण ही अकुशल प्रवृत्ती आहे, संयोजन आहे, बंधन आहे. मार हे बंधनात टाकणारा मार आहे. कामछंद, व्यापाद, आळस, चंचलता, अं, त्यानंतर रूपराग, अरूपराग, वगैरे वगैरे, मान, उद्धटपणा, आणि सगळ्यात शेवटी अज्ञान, अविद्या. ही जी 10 बंधनं आहेत, ही सगळी माराचीच रूप आहेत ती. तर यांच्याशी प्रज्ञेच्या आयुधानं कसं युद्ध करायचं, हा एक आपलं सध्या ते काम चालू आहे. ज्यांचं चालू आहे त्यांनी त्यांनी पण पाहायचं कसं चाललंय आपलं. नसेल तर ते करावं लागतं. जर सुटका पाहिजे असेल तर, जर काय म्हणतात त्याला, निब्बाण पाहिजे असेल, दुःखमुक्ती पाहिजे असेल, बुद्धाप्रमाणे अवस्था जर प्राप्ती करायची असेल, तर ते काम करावं लागतं. आणि ते युद्धासारखं काम आहे ते. सक्रियता आहे त्याच्यामध्ये, पण नुसतं बसून ध्यान लावून नाही येत ते. बुद्धानं ते तोपर्यंत ध्यान करत बसले जोपर्यंत त्यांना मार्ग नव्हता, सापडला नव्हता. जेव्हा ते लक्षात आलं, तेव्हा ते जागृतीचे सहाय्यानं त्यांच्यात जी प्रज्ञा निर्माण झाली, त्याच्या आधारे त्यांनी ह्या नकारात्मक प्रवृत्तींवर ज्या यातना देत होत्या, दुःख देत होत्या, त्या त्यांच्या लक्षात आल्या, त्यांना समजल्या. विदित्वा विद 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 झालं, विद्या आली, त्याची ती समज आली, बोध झाला, बोधी प्राप्त झाली. आणि मग त्यांनी ते असं म्हणतात की जिंकलं, ते युद्ध जिंकलं. मग पुढं म्हटलेलं आहे, जे जिंकलेलं आहे त्याचं रक्षण करा म्हटलेलं आहे. आणि पुढचं अन्वेषण थांबवा. अन्वेषण म्हणजे आसक्ती आहे. अन्वेषण शिया. आता पुढं काय नाही, एकदा जिंकलं म्हणजे पळापळ थांबली. एकदा माणसानं जे जे करायचं ते केलं. जसं बुद्धाचे जे शब्द आहेत, बुद्धत्व प्राप्ती झाल्यावर बुद्ध गयेतले, ओझं उतरवलं, जे करायचं ते केलं. आता पुन्हा, आता धावपळ नाही. आता ते जन्ममृत्यूचं कारण पण संपलं, असं त्यांचे ते उद्गार होते. तर ती पुढची अवस्था आहे, त्याच्यावर जास्त सध्या विचार करण्याची गरज नाही. ते परिणाम आहेत. अनासक्त होणं हा परिणाम आहे. पूर्ण बुद्धासारखं होणं हा परिणाम आहे. तर एवढा मोठा अर्थ निघतो या शब्दांमधून. आणि गाथा थोडीशी नेहमीपेक्षा लांब आहे. नेहमीपेक्षा मोठाली हे पद थोडंसं मोठं आहे. कुंभूपमं कायमिमं विदित्वा, नगरूपमं चित्तमिदं क्षपेत्वा, योधेथ मारं पय्यायुधेन, जितं च रख्खे अन्वेषणो सिया. हे नेहमीपेक्षा थोडंसं मोठं पद आहे आणि इंटरेस्टिंग आहे. तर मला जेवढं सांगता आलं तेवढं मी आता सांगितलेलं आहे. पण हे काम संपलेलं नाही, हे पुढे चालूच राहणार आहे. तर या ठिकाणी मी माझ्यापुरतं थांबतो. ज्यांना